नमस्कार, मी सुवर्णा. कवितेचं पान या सदरात आज एक गीत हे तुमच्यासाठी. अगदी भावसंगीताच्या सुवर्ण काळात विस्मृतीत गेलेलं हे गीत, भावविभोर करणारं आणि काळजाला स्पर्श करणारं असं गीत, मनाला अगदी गारवा देणारं. आणि हे जे गीत आहे हे गीत गायलं आहे स्वर सम्राज्ञी मालती पांडे हिनं गायलेलं आहे. जवळपास 1950 ते 60च्या दशकातील हे गीत आहे. कातरवेळ आहे आणि कातरवेळी मनाची झालेली जी घालमेल आहे तीच घालमेल एक प्रेयसी आपल्या गाण्यातून व्यक्त करत आहे, आपले भाव व्यक्त करत आहे. कातरवेळी पाहिजेस तू जवळ, कातरवेळी पाहिजेस तू जवळ. चला माहिती आपण हे तयार आहात? मनाला स्पर्श करणारं होतं, अगदी काळजाचा ठोका चुकवणारं हे गीत होतं. प्रिया अगदी व्याकुळ झालेली आहे, अगदी तळमळत आहे आणि प्रियकराच्या भेटीसाठी अगदी आतुर झालेली आहे.
कारण वेळच अशी आहे, ही कातर वेळ आहे. तिनी सांजची वेळ आहे, दिवे लागणीची ही वेळ आहे. सूर्यास्तापासून पुढे अंधार पडेपर्यंतचा हा काळ असतो आणि हा सूर्यास्ताचा काळ असल्याने पुढे अगदी अंधार असतो. अंधार अगदी दाटून आलेला असतो आणि अनामिक भीती या प्रियेच्या मनामध्ये निर्माण होते आणि या भीतीतूनच तिचे विचार हे तिला कातर करणारे आहे. कातर वेळी ही प्रिया आपल्या प्रियकराला बोलावत आहे, तू मज जवळी ये, अंधार अगदी आता दाटून आलेला आहेस आणि अशा वेळेला मी तुझी आस लावून बसलेली आहे. माझा अंत पाहू नको, अगदी लवकर ये आणि मला त्या पैल तीरावर नेऊन पोचव, अशा ठिकाणी की मला तिथून कोणीही हलवणार नाही. तिच्या मनामध्ये एक आसक्तीचे भाव निर्माण झालेले आहेस. फक्त आणि फक्त तू हवा आहेस. या कातरवेळी तू मजजवळ पाहिजे आहेस. प्रिया पाहणा, मी एकटीच आहे. अशा वेळेस तू जवळी हवा आहेस. अशी ही आर्त पुकार करत आहे. अगदी बेचैन झाली आहे, व्याकुळ झाली आहे आपल्या प्रियकराला भेटण्यासाठी आणि पुन्हा पुन्हा आपल्या त्या स्वरातून प्रियकराला बोलवत आहे. कातरवेळी पाहिजे आहेस तू जवळी, पुन्हा पुन्हा सांगत आहे. त्या कातरवेळीची त्याला आठवण करून देत आहे. अगदी आर्त काळजातून ती हाक घालत आहे. तिची आर्त पुकार जी आहे ना, अगदी हृदयाला भिडते. विरहानं व्याकुळ झालेलं तिचं मन आणि ही प्रिया प्रियकरास भेटण्यास झालेली अधीर. अगदी खरं प्रेम, निखळ प्रेम, एक सात्विक प्रेम तिच्या हृदयात अगदी दिसून येतं. खरंच मला तुझ्या आधाराची खूप गरज आहे. माझ्या हृदयाची तार तू अगदी हळूच छेडून जा आणि मला तुझ्या बाहुपाशात अगदी घट्ट घट्ट घे. झुंजू मुंजू झालं आहे, दिवे लागणीची वेळ आहे. अशा वेळेस मनाची तिच्या झालेली अवस्था खूपच अगदी दोलायमान आहे. मन अगदी कावरं बावरं असं झालेलं आहे. काय करू काय नको अशा तिच्या मनाची अवस्था झालेली आहे. आणि अशा वेळेस तिला दिसतो तो तिचा प्रियकर आणि प्रियकराला बोलावत आहे. मला तुझी आस लागली आहे, भेटीची तुझ्या ओढ लागली आहे. तू लवकर ये. बघ अंधार किती दाटून आलेला आहे, दिवे लागणीची वेळ झालेली आहे, पाखरं आपापल्या घरट्यात परतलेली आहेत आणि बघ मी माझा साज शृंगार कसा केलेला आहे आणि तू लवकर ये मला भेटायला. ही कातर वेळ मला सहन होत नाही आहे. मी अगदी बेचैन झालेली आहे, अगदी व्याकुळ झालेली आहे. त्या पैल तीरावर माझी नाव नेऊन पोचव. मला तुझ्याशी अगदी एकरूप व्हायचं आहे. बस माझं आता इथं काहीच उरलेलं नाही आहे. मी पूर्णतः अगदी सुखी आहे आणि तुझी मी वाट पाहत आहे.